नमस्कार. आज आपण काही भूतांच्या सत्यकथा ऐकणार आहोत. ह्या कथा ऐकून कदाचित तुमच्या हृदयाचा थरकाप उडेल. ह्या भूतांच्या कथा आम्हाला अनेक वाचकांनी पाठवल्या आहेत. कथा नंबर 1, रात्रीची सिगारेट. ही घटना नांदेडमध्ये 2 वर्षांपूर्वी मी 12वीत असताना घडली. एक्झामच्या 2 महिन्याआधी मी आणि माझे 3 मित्र माझ्या घरी बसून अभ्यास करत होतो. एके दिवशी रात्री 3 वाजता मला सिगरेट ओढावीशी वाटली, म्हणून मी आणि माझे मित्र निघालो. घराजवळ एक दुकान आहे, ते 24 तास चालू असतं, म्हणून मी त्या दुकानात गेलो आणि 10 मिनिटात सिगारेट ओढून निघालो. रस्त्याला एक हॉल आहे, फार जुना आहे. त्या हॉलजवळून आम्ही 4 जण मस्ती करत येत होतो. मला वाटलं की कोणीतरी स्त्री मागून चालत येत आहे. मी वळून मागे बघितलं तर मला एक बंजारा समाजाची स्त्री दिसली. मी तिला बघितलं आणि पुढे चालत निघालो. त्या बाईने मला टाईम विचारलं. मी तिला सांगितलं 3:15 वाजले आहेत. मी मित्रांबरोबर चालतच होतो. थोडं आणखी पुढे गेल्यावर तिने परत विचारलं, टाईम काय? असं तिने मला 3-4 वेळा विचारलं. मी तिला पलटून रागावणार होतो आणि पलटलो तर मागे कोणीच नव्हतं. परत थोडं पुढे गेलो तेव्हा पण तसाच आवाज झाला, टाईम काय झालं? मी आणि माझ्या मित्राने पलटून बघितलं तर एक बंजारा समाजाची बाई त्यांच्या पारंपरिक वेशभूषेत होती. मुख्य म्हणजे यावेळी तिचं डोकं उलटं होतं, पूर्णपणे पाठीमागे तोंड फिरलं होतं. आम्ही तिच्याकडे बघितलं आणि घाबरून तिथून ढोम टोकून पळालो. ती सरळ घरी देवघरातच जाऊन बसलो. सकाळी उठून आजूबाजूच्या जुन्या लोकांना विचारलं तर त्यांनी सांगितलं की त्या हॉलमध्ये बंजारा समाजाच्या मुलीचं लग्न होतं. तिचं लग्न मोडलं म्हणून तिने तिथे आत्महत्या केली होती. त्या दिवसापासून मी सिगारेट सोडून दिली आणि आम्ही परत कधीही त्या रस्त्याने गेलो नाही आणि यापुढेही कधी जाणार नाही. भयकथा नंबर 2, हडळ. माझ्या आईच्या गावाला एक गणाबाबा नावाचा म्हातारा आहे. त्याचा एक किस्सा अंगावर काटाच आणतो. त्याने त्याच्या शब्दात सांगितलेला तो किस्सा अशा प्रकारे. आम्ही सगळे वारीला निघून 15 दिवस झाले होते. रात्र होती आणि मुक्काम कोणत्या तरी गावाबाहेरच होता. चांगले 70-80 लोक होते. तशी आम्हाला कसलीच भीती नव्हती. त्यावेळी मी 16-17 वर्षांचा असेन. नेमके किती वाजले होते माहीत नाही, पण मला टॉयलेटला आली होती. मी तंबूमागे एका शेतात घुसलो आणि मग पुढे गेलो. समोर एक बांध लागला. मी विचार केला की त्या बांधाखाली बसावं, जेणेकरून कोणालाही दिसणार नाही. मी खाली उडी टाकली आणि बसलो. काही सेकंदानंतर मला जरा विचित्रच वाटायला लागलं. असं वाटलं की कोणीतरी बघतंय. मी इकडं तिकडं पाहिलं पण कोणीच दिसत नव्हतं. नंतर सहजच वर पाहिलं. पाहतो तर काय, माझा जीव शरीराबाहेर येतो की काय असं झालं. समोर एक मोठं आंब्याचं झाड होतं. खूपच मोठं होतं ते. त्या झाडात एक खूप मोठी ढोली होती आणि त्या ढोलीतून एक बाई माझ्याकडे बघत होती. बापरे, हिरवी साडी, मोठा कुंकवाचा टिळा, केस मोकळे, लाल डोळ्यांची नजर माझ्यावरच आणि तोंडावर एक विचित्रच हास्य. हडळ होती ती. माझ्या पायातला प्राणच पळून गेला होता. पण कसाबसा मी पळालो खरा, पण हो, मी मागे वळून एकदाही पाहिलं नाही. थेट पळालो ते तंबूत जाऊन घुसलो आणि तिथे जाऊन बेशुद्ध पडलो. मला नंतर एक ट्रकमधून आणून सोडलं, कारण माझी अवस्था पुढे जाण्याच्या लायकीची राहिली नव्हती. मला खूप जोरजोराने थंडी भाजत होती आणि तापात मी विचित्रच काहीतरी बडबडत होतो. त्यानंतर एका मांत्रिकाला बोलावून माझा उतारा सांगितला गेला. तेव्हापासून मी रात्री कुठेही जाणं टाळायचो. भयकथा नंबर 3, मामाचा वाडा. साधारण 2 वर्षांपूर्वी मे महिन्यात मी आणि माझ्या मामांचा मुलगा
सिनेमा पाहून रात्री साधारण 12 वाजता घरी येत होतो. पौर्णिमा होती त्या रात्री. आमच्या मामाच्या एरियामध्ये आल्यावर अचानक गार वारं सुटलं. एवढ्या वाऱ्यात गाडी चालवणं जरा धोक्याचंच होतं, म्हणून आम्ही थांबायचा विचार केला. आमच्या मामाच्या एरियामध्ये एक जुना वाडा आहे. तो 30 वर्षांपासून बंदच आहे. आम्ही तिथे बाईक लावून बसलो. त्या वाड्यातून आम्हाला एक बाई येताना दिसली. तिने पांढरी साडी घातली होती आणि आश्चर्याची गोष्ट म्हणजे तिच्या डोक्यातून रक्त येत होतं. तिच्या डोक्यावर केसही नव्हते. तिचा हा अवतार पाहून आमची जरा टरकलीच. ती आमच्याकडे पाहून विचित्र हसत होती. आम्ही खूप घाबरलो. बाईक स्टार्ट केली आणि तिथून पळ काढला. ती आमच्या मागे पळायला लागली. आमची गाडी फुल स्पीडवर होती, तरीही त्या बाईचा वेग इतकाच होता की ती आमच्यात खूप जवळ येत होती. आम्ही खूप घाबरलो होतो. त्या स्त्रीने आमच्या घराच्या फाटकापर्यंत आमचा पाठलाग केला आणि फाटकावर येऊन ती थांबली. आम्हाला रात्रभर झोप नाही आली. मी ही गोष्ट माझ्या आईला सांगितली. तीही म्हणाली की मी हे पाहिलं होतं तिला. त्यानंतर आम्ही सकाळी त्या बाईबद्दल आजीला विचारलं. आजी म्हणाली की मी सुद्धा त्या बाईला पाहिलं आहे. ती बाई 30 वर्षांपूर्वी त्या जुन्या वाड्यात नवऱ्यासोबत राहायची. एकदा तिच्या जेवणात केस निघाला म्हणून तिच्या नवऱ्याने तिला मारझोड करून तिचे केस कापले आणि चाकूने वार करून तिची हत्या केली. त्यानंतर जो तिचा नवरा पळून गेला तो कधीच दिसला नाही. तेव्हापासून ती दर पौर्णिमेलाच दिसते. त्यानंतर मात्र आम्ही रात्री कधीच बाहेर थांबलो नाही. पुढील भयकथेचे नाव आहे सवत. ही घटना मला माझ्या आईकडून ऐकायला मिळाली. माझ्या आईची एक मैत्रीण आहे, कल्पना. तिच्या लग्नाला 1 वर्ष पण झालं नसेल आणि तिचा घटस्फोट झाला. त्यामुळे तिने दुसरं लग्न केलं. तिच्या या नवऱ्याची बायकोही काही कारणामुळे दगावली होती. त्याला 4-5 वर्षांची 2 मुलं होती. त्या मुलांचं संगोपन पण होईल आणि तिचा वेळ पण निघेल म्हणून या दोघांनी लग्न केलं. तिचा नवरा नोकरी करत होता आणि मुलं लहान होती. त्यामुळे हिने नोकरी न करता मुलांना वेळ द्यायचं ठरवलं. लग्नाला 2-3 दिवसच झाले होते. रात्री ती थकून झोपली होती, तर तिच्या स्वप्नात एक बाई आली आणि म्हणाली, मी माझ्या नवऱ्याचं आणि मुलाचा सांभाळ करायला समर्थ आहे. तू इथे धावाधाव करू नको. तू इथे ढवळाढवळ करू नको. निघून जा इथून. त्यावर कल्पना म्हणाली, अगं पण तुझी मुलं लहान आहेत, त्यांची काळजी कोण करणार? त्यावर ती बाई म्हणाली, मी माझ्या मुलांची काळजी घेण्यास समर्थ आहे. जा उठून बघ. मी यांचा आणि मुलांचा डबा तयार केला आहे. पाणी भरून ठेवलं आहे. जा, जाऊन बघ, उठ. एवढं ऐकून कल्पनाला जाग आली. ती लगेच किचनमध्ये गेली आणि तिथे ओट्यावर खरंच डबे तयार होते आणि पाणी पण भरून ठेवलं होतं. हे बघून ती खूप घाबरली आणि लगेच त्याच दिवशी सकाळी माहेरी निघून आली. दुपारी तिच्या नवऱ्याने तिला फोन करून विचारलं की तू असे डबे तयार करून एवढं सकाळी घाईघाईने कुठे निघून गेलीस? त्यावर तिने घडलेला प्रकार सांगितला आणि तिने त्याच्याकडे त्याच्या पहिल्या पत्नीचा फोटो मागितला. हे पाहून तर तिला धक्काच बसला. रात्री तिच्या स्वप्नात जी बाई आली होती तीच या नवऱ्याची पहिली बायको होती. या घटनेनंतर तिने ते घर सोडले आणि माहेरीच राहू लागली. पुढील भयकथेचे नाव आहे झपाटलेली मुंबई. मुंबई ही स्वप्ननगरी म्हणून ओळखली जाते, कारण इथे अनेकांची स्वप्न सत्यात उतरतात. मात्र नाण्याच्या 2 बाजूंप्रमाणे हिला एक काळी किनारही आहे. म्हणजे ज्याप्रमाणे अनेकांची चांगली स्वप्न सत्यात उतरतात, त्याप्रमाणे कित्येकांची वाईट स्वप्न देखील खरी होतात. कित्येकदा अफवा देखील पसरतात. या अफवांतूनच मुंबईतल्या काही भीतीदायक किंवा भयानक जागांचा जन्म झाला आहे. अशा जागा कोणत्या याची आपण ओळख करून घेऊया. मुंबईतल्या चर्चगेट किंवा फोर्टच्या परिसरात कित्येक कार्यालयं आहेत. बहुतांश कार्यालयंही ब्रिटिशकालीन इमारतीत आहेत. त्यामुळे संध्याकाळी 7 नंतर कार्यालयीन वेळ संपल्यावर या परिसरात शुकशुकाट असतो. त्यानंतर ब्रिटिशकालीन इमारतींचं रूप भयानक दिसू लागतं. त्यापैकी बॉम्बे हायकोर्टाच्या इमारतीत
एक द्विभाषिक भूताचं वास्तव्य असल्याचं मानलं जातं. रात्रीच्या वेळी म्हणे तिथे टाईपरायटर वाजल्याचा आवाज येतो. गेटवे समोरच्या पंचतारांकित ताजमहाल हॉटेलच्या बाबतीत अशी आख्यायिका सांगितली जाते की हॉटेल बांधून झाल्यावर त्या हॉटेलच्या वास्तुविशारदाने आत्महत्या केली होती, कारण या हॉटेलचं प्रवेशद्वार चुकीच्या पद्धतीनं बांधलं गेलं आहे. त्यामुळे त्या वास्तुविशारदाचा आत्मा जुन्या ताजमहाल हॉटेलमध्ये फिरताना पाहिल्याचा अनेकांचा दावा आहे. मात्र हे भूत कोणालाच त्रास देत नसल्याचंही सांगितलं जातं. विशेष म्हणजे 26/11च्या दहशतवादी हल्ल्यात याच हॉटेलमध्ये कित्येक निरपराध लोक मरण पावले होते. कुलब्याला असलेल्या मुकेश मिलला अचानक आग लागल्यामुळे तिचं खूप नुकसान झालं. तेव्हापासून ती बंदच आहे. तिथे हिंदी चित्रपटातील भूताच्या सीनच्या चित्रीकरणाचं शूटिंग केलं जातं. मात्र रात्री उशिरापर्यंत शूटिंगवाले इथे काम करू शकत नाहीत, कारण स्त्री कलाकारांमध्ये आत्मा प्रवेश करतो आणि त्या स्त्री कलाकार पुरुषांच्या आवाजात बोलू लागतात असं म्हटलं जातं. गँगवॉरच्या काळात हा गुन्हेगारांचा अड्डा होता. केप्स कॉर्नरच्या ग्रँड पॅराडी टॉवरच्या 8व्या मजल्यावरील वासुदेव आणि तारा दलाल या वृद्ध दाम्पत्याने मुलगा आणि सून यांच्या छळाला कंटाळून 8व्या मजल्यावरून उडी टाकून आत्महत्या केली होती. त्यानंतर 7 वर्षांनी त्याच खिडकीतून त्यांचा मुलगा बाळकृष्ण, त्याची पत्नी सोनल आणि त्यांची कॉलेजमध्ये जाणारी तरुण मुलगी पूजा यांनी उडी मारून आत्महत्या केली होती. 1976मध्ये ही इमारत बांधली गेली. तेव्हापासून कित्येक मुलं, नोकर यांनी आत्महत्या केली आहे. म्हणून या इमारतीत घर घ्यायला लोक घाबरतात. माहीमची डिसुजा चाळ देखील यासाठीच प्रसिद्ध आहे. तिथं एक विहीर होती. त्या विहिरीचं पाणी लोक पिण्यासाठी आणि भांडे धुण्यासाठी वापरत असत. एक महिला विहिरीवर पाणी भरत असताना त्या विहिरीची भिंत ढासळली आणि ती महिला विहिरीत पडून मरण पावली. तेव्हापासून रात्रीच्या वेळी ती महिला तिच्या घराच्या आसपास किंवा आवारात दिसते, पण ती कोणालाही त्रास देत नाही. अशी बंधता या परिसरात आहे. माहीमच्या रामरक्षित इमारतीतील एक विहीर बंद करून ठेवली आहे. 20 वर्षांपूर्वी त्या इमारतीत एका 50 वर्षीय महिलेने जीव दिला होता. तेव्हापासून दर अमावस्येला ती तिथे येते असं तिथले रहिवाशी सांगतात. माहीम स्थानकाजवळची नासिरनजी वाडी ही देखील एक झपाटलेली जागा आहे. ही जागा नारशी नावाच्या पारसाची होती. त्याचा जाळून खून करण्यात आला होता. रात्रीच्या वेळी तिथे कोणी जात नाही, कारण काही लोकांच्या मते तो पारशी रात्रीच्या वेळी आपल्या जागेची पाहणी करायला येतो. आत्तापर्यंत तिथे 7 ते 8 लोक मरण पावले आहेत. मालाडच्या मार्वे मड आयलंडच्या रस्त्यावर नवरीच्या वेशातील एक महिला पौर्णिमेच्या रात्री लोकांकडून काहीतरी दुखण्याचा बहाणा करून मदत मागते. जे मदत करायला तयार होतात त्यांच्या गाडीच्या बरोबर धावते आणि त्यांचा अपघात घडवते असं ऐकायला मिळतंय. साधारणत 25 वर्षांपूर्वी म्हणे एका मुलीचा तिच्या लग्नाच्या दिवशीच रात्रीचा खून झाला होता आणि तिचा मृतदेह तिथल्याच खारफुटीमध्ये टाकण्यात आला होता. जुहू येथील SNDT कॉलेजच्या शिक्षक वसाहतीत एक शिक्षिका रात्री 2च्या सुमारास मोठमोठ्याने पाडे म्हणताना ऐकू येतो. हा आवाज स्थानिक रहिवाशांनी ऐकला आहे. काही मुलांनी याचा छडा लावायचा प्रयत्न केला, मात्र त्यांना काहीच सापडलं नाही. ते गेल्यावर पुन्हा आवाज आला. सांताक्रूजच्या पश्चिमेला एका इमारतीच्या 2ऱ्या मजल्यावर एका विवाहितेचा मृत्यू झाला. तेव्हापासून तिच्या घराबाहेर एक कुत्रा रात्रंदिवस बसलेला असतो. तो भुंकत नाही, दिवसभर शांत असतो. मात्र रात्रीच्या वेळी गळा काढून रडण्याचा किंवा त्या महिलेचा रडण्याचाही आवाज येतो, पण ती कोणालाही त्रास देत नाही अशी कथा सांगितली जाते. बोरिवलीच्या IC कॉलनीत प्लॉट नंबर 18 येथील बगीचात कोणीही मुलं खेळायला जात नाहीत. ती जागा विकली गेली तेव्हा तिथल्या माळ्याची नोकरी गेली. हा धक्का त्या माळ्याला सहन झाला नाही आणि त्याने तिथे आत्महत्या केली. तो मुलांना खेळू देत नाही. या काही ठराविक प्रसिद्ध जागा आहेत. अशा जागा आपल्या आसपास कित्येक असतात ज्या सांगोवांगी समजतात. खरं म्हणजे भूत ही संकल्पना म्हणजे आपल्या मनाचेच खेळ आहेत असं म्हटलं जातं. त्यामुळे हे कितपत मानायचं किंवा नाही हे शेवटी आपल्यावरच आहे.
ह्या सगळ्या भय सत्यकथा तुम्हाला कशा वाटल्या कमेंट करून सांगायला विसरू नका. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायलाही विसरू नका. भेटत राहू अशा छान छान भयकथांसोबत. तोपर्यंत धन्यवाद.